म्हणून श्रद्धा आणि विश्वासाने भगवंताचं नाव गोळा करा, नुसतं माळा जपू नका. श्रद्धा आणि विश्वासपूर्वक भगवंताच्या नामस्मरण करा आणि हे सगळं जुटून लुटून सगळं एकत्र करून ठेवा. आणि मग जो आनंद येणार आहे आपल्याला, त्या आनंदाची तुलना या जगातल्या कुठल्याही फालतू आनंदाशी करू शकत नाही. त्या व्यक्तीला कुणी दुःखी करू शकत नाही, त्याला कुणी हलवू शकत नाही. हे संतासारखं जीवन आहे, एक शुद्ध महात्म्याचं जीवन आहे, पवित्र जीवन आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि किती करायचं, निरंतर नाम निरंतर घ्यायला पाहिजे. उठता बसता दळिता कांडिता भांडिता हरी बोला, सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा, भरपूर फायदा आहे. आणि एकदा जर मनामध्ये जर सदृढ तुमच्या पुढे जगातलं काहीतरी मोठं सुख आणून ठेवलं, एवढा मोठा सोन्याचा पर्वत जरी आणून ठेवला, तरी तुमची नजर त्याच्यावर जाणार नाही. लात मारतो मी अशा सुखाला, संत म्हणतात. सोन्याचा पर्वत आणून ठेवला किंवा काय एखादी अप्सरा आणून ठेवली तुमच्या पुढं विश्व सुंदरी, तरी सुद्धा तुमची नजर सुद्धा वर जाणार नाही. कारण आता भगवंतामध्ये लाचावलंय माझं मन, लागली असे गोडी आता जीवे न सोडी. ज्यांना याचा छंद लागलेला आहे त्याला बाकीचा कुठला छंदच लागत नाही, पहिली गोष्ट. पण आता आजकाल असे महाराज आहेत की ज्यांना इकडचा पण छंद आहे पण बाकीचे अनेक छंद आहेत. म्हणजे याचा तो अर्थ त्याला छंद लागलाच नाही इकडचा, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय करायला पाहिजे, हा छंद लावून घ्या. काय ते गाणं आहे की नाही, छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. भगवंता नावाचा छंद नाही, बाकीचं काय उपयोग आहे दुनियादारी करून. याच्यामध्ये मन रमलं पाहिजे. आपलं मन रमते नातवंडामध्ये, लेकरा बाळामध्ये मन रमतंय आमचं. हे मन वगैरे काय नाही, ह्याच्यामध्ये रमून काय करायचंय, सुखी नाही होणार आहे याच्यामध्ये तुम्ही. भगवंतांच्या नामामध्ये भजनामध्ये मन रमलं पाहिजे. आणि आम्हाला आवडत नाहीये, आवडत कसं नाहीये, आवडत कसं नाही, काय आवडत तुला, विष आवडतंय, ते विष आहे, ते कसं आवडतंय तुला. आवडत नसलं तरी सुद्धा ते घ्यायचंय, कडू लागत असलं तरी सुद्धा ते घ्यायचंय. डॉक्टरकडनं औषधं गोळ्या आपण घेऊन येतो, कडू आहे म्हणून काय खात नाही असं होतं का, टाकून देतो का, तोंड वाकडं करून का होईना आपण पितो की नाही औषध ते. मग भगवंताचं नाव सुरुवातीला कडू लागेल तुम्हाला, आवड नाहीये, आम्हाला घ्यायचं नाही, आम्हाला गीता वाचू वाटत नाही, नाव घेऊ वाटत नाही, एकादशी करू वाटत नाही, आम्हाला हे नाही ते नाही ते नाही, पण करावं लागेल, कारण रोग लागलेला आहे, तो रोग त्याशिवाय नीट नाही होणार. तेच औषध आहे, येण्याची औषधी नशिबार लागे. औषध एकच आहे, हे औषधानेच रोग जाणार आहे आपल्या मंडळीनं. म्हणून याच्यावरती श्रद्धा आणि विश्वास निर्माण करा. म्हणून मी त्या काळे प्रभूला सारखं सांगत असतो, माळा किती केल्या विचारत असतो पहिल्यांदा. त्यांना ते विचारलं की लगेच दुसरं काय तर विषय काढतात ते लगेच. पहिले त्यांना विचारते माळा, मंदिरात आलं की माळा किती केल्या प्रभूची, त्यांना वाटतं दुसरं काय तर विचारावं प्रभूची. मी सगळी सेवा करतो पण तेवढं विचारू नका. माळा किती केल्या ह्याला हा फार मोठा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे. मी प्रत्येकाला विचारत असतोय ते, कारण ते महत्वाचं आहे. ते नाही केलं तर तुम्ही उडून जाणार एक दिवशी, लक्षात घ्या. नामस्मरणावर पकड बसवा, सगळी कामं तुमची होणार, काय राहणार नाही. पण आपण तेच सोडतोय, दुनियादारी करतोय, काहीच होत नाही. इकडं हात मारला तिकडं हात मारला, काहीच नाही, ठणठण गोपाल, काहीच हाताला लागत नाही. अरे तू एका जागेला बसून नामस्मरण कर ना. रिद्धी सिद्धी सगळे पाणी भरायला तुझ्या घरी, भगवंत सुद्धा येतील पाणी भरायला तुझ्या घरी. काय घेऊन बसलाय तू, फक्त तू पकड नामावर धर. ते याला म्हणतात स्मार्ट वर्क. एक असतं हार्ड वर्क, एक असतं स्मार्ट वर्क. स्मार्ट म्हणजे डोकं हुशारीनं काम घ्यायचं असतं, समजतंय की नाही. पण आपण इतकं कष्ट करतो, हाताला काहीच लागत नाही. पण आपण काय करायला पाहिजे, आपण हुशार व्हायला पाहिजे आणि स्मार्ट बनायला पाहिजे. आपल्याकडे स्मार्ट वॉच आहे, स्मार्ट वॉच घड्याळ आहे, स्मार्टफोन आहे, पण बुद्धीला गज लागला ह्याच्या. फोन स्मार्ट, घड्याळ स्मार्ट आणि बुद्धी गंजलेली. थोडं बुद्धी स्मार्ट बनवा, हुशारीनं काम घ्या.
आणि भगवंत या नावावर विश्वास निर्माण करा. 100% काम होते आपलं, असा विश्वास तुम्हाला पाहिजे. नामस्मरणाने सगळं सगळं काही मोकळं होऊ शकतंय, सगळं काही व्यवस्थित होऊ शकतंय मंडळीनं. त्यामुळे आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण इकडे तिकडे न भटकता त्या परमात्म्याचा